गोंदिया येथील सखी वन स्टॉप सेंटरच्या संवेदनशील आणि जलद कारवाईमुळे बिहार आणि भुसावळ येथील गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या 2 महिला सुरक्षितपणे आपापल्या घरी पोहोचल्या। जिल्हा महिला व बाल विकास विभागांतर्गत केटीएस रुग्णालयात कार्यरत असलेल्या केंद्राने ही जबाबदारी पार पाडली। त्यांच्या या कारवाईचं कौतुक होत आहे। बिहार राज्यातील नालंदा जिल्ह्यातील 40 वर्षीय रिंकू देवी साव या 1 महिन्यापासून बेपत्ता होत्या। कुटुंबीय त्यांचा सर्वत्र शोध घेत होते। गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी गावाजवळ एक महिला एकट्याने भटकत असल्याचं स्थानिक नागरिकांच्या लक्षात आलं। नागरिकांनी तातडीनं 112 क्रमांकावर कॉल करून पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी रिंकू देवी यांना ताब्यात घेतलं आणि पुढील संरक्षणासाठी त्यांना सखी वन स्टॉप सेंटर गोंदिया इथं दाखल केलं। तर दुसरी घटना रामनगर पोलीस ठाण्याअंतर्गत आहे। रात्री पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना भुसावळ जिल्ह्यातील रेखा राठोड ही महिला आढळून आली। त्या मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्यानं आणि व्यवस्थित माहिती न देऊ शकल्यानं पोलिसांनी काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टीनं त्यांना सखी वन स्टॉप सेंटरमध्ये दाखल केलं। सखी केंद्रातील समुपदेशकांनी दोनही महिलांशी संवाद साधला आणि त्यांची संपूर्ण माहिती घेतली। त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेऊन संपर्क साधला। तर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून केंद्र प्रशासक मधु बिसेन आणि कर्मचाऱ्यांनी दोनही महिलांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आलं। आमच्याकडे 24x7 सेवा कार्यरत असतात। तिथे सर्व कर्मचारी असतात आणि कोणत्याही वेळी कसल्याही पद्धतीची महिला आली असली तरी आम्ही इथे तिला सर्व सोयी सुविधा पुरवतो। टिफिन वगैरे खाण्यापिण्याची नाश्त्याची सर्व व्यवस्था इथे केली जाते आणि माननीय जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आणि परिवीक्षा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वन स्टॉप सेंटर 24x7 चालू आहे आणि अशा पीडित महिलांसाठी तसेच जे घरेलू समस्याग्रस्त आहेत, घरेलू हिंसाचार संबंधित काही महिला आहेत, अशा महिलांचे निराकरण या सेंटर मार्फत केले जाते।